हॅलो स्टुडंट्स, मागील टॉपिकमध्ये आपण 4th नंबरची जी चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम म्हणजे धारा विद्युत आणि त्यातील चुंबकत्व हे आपण स्टार्ट केलेलं होतं. त्यानंतर आपण जसं की अणूमध्ये काय काय घटक असतात, कोणते घटक असतात त्याची माहिती पाहिली. ते पॉझिटिव्ह चार्ज असतात की निगेटिव्ह असतात ते पाहिलं. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युतची व्याख्या आपण पाहिली, त्याशी रिलेटेड आपण एक्झाम्पल्स आपण पाहिले. त्यानंतर आपण पॉईंट पाहिला होता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे की विद्युतस्थितिक विभव हे आपण पाहिले होते. आता आज आपण शिकणार आहोत पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल म्हणजे काय तर विभव, आणि डिफरन्स म्हणजे काय तर फरक. हे जे विभव आहे यांच्यामधील जो फरक असतो, जे काही विभवांतर जे असणार आहे ते आज आपण अभ्यासूया. ओके, सो पहा काय आहे माहिती त्याची. पेज नंबर 23. Similar to height of a waterfall, the temperature difference of hot and cold bodies, the difference between the potential of 2 points. Example, potential difference is interesting to us. काय आता आपण जे काही धबधब्याची उदाहरणं पाहिल्या. धबधबा कसा असतो, बराच उंच तो असतो. मग त्याची जी काही उंची आहे, मग ती उंची म्हणजे काय, त्याचं जो काही टेम्परेचर, त्याच्यातली जी काही उष्णता असणार आहे आणि त्याच्यातलं जे काही थंडावा म्हणजे कोल्ड बॉडीज असणार आहे. ओके, तर म्हणजे उष्ण आणि थंड या वस्तूंच्या तापमानामध्ये काय बराच फरक आपल्याला आढळत असतो. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस धबधब्याचं पाणी वरून ज्यावेळेस खाली येत असतं त्यावेळेस ते थंड असतं, पण खाली ज्यावेळेस ते आदळलं जातं त्यावेळेस ते काय कोमट होऊन जात असतं. म्हणजे तिथे काय एक प्रकारची ऊर्जा उष्णता तिथे तयार होत असते. त्यानंतर काय, आता जे काही 2 बिंदू असतात म्हणजे धबधब्याचा वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट, हे काय झालेत 2 पॉईंट झाले, 2 बिंदू आले. मग हा जो फरक आहे या फरकालाच म्हटलं जातं मग पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय विभवांतर असं त्याला म्हटलं जातं. आणि ते आपल्या दृष्टीने काय ते खूपच वेगळं आणि अलगच ते असतं, रोचक ते असं असते. ओके, तर मग आता इथे विभवांतरची त्यांनी माहिती दिली आणि उदाहरण देखील मी तुम्हाला तिथे समजावून सांगितलं आहे लक्षात येण्यासाठी. पण तरी देखील त्यांनी एक एक प्रयोग त्यांनी तिथे दिलेला आहे. तो प्रयोग आपण आता पाहूया. ओके, सो पहा काय आहे तो प्रयोग. Take connecting copper wires and connect the circuit as shown in figure 4.1a. काय म्हटलं त्यांनी, आता तांब्याच्या जोडणीची जी काही तार असणार आहे ती आकृती 4.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा परिपथ तिथे तयार करायचा आहे. 4.1 दिसते ही आकृती. या आकृतीमध्ये काय सांगितले त्यांनी, ही जी तार दिसते जी रेक्टेंगल शेपमध्ये जी आहे, ते रेक्टँगल शेपमध्ये काय आहे तर ती एक कॉपर म्हणजे तांब्याची त्या तारीपासून ती जोडणी तशी तयार केलेली आहे. आणि आपल्याला जसं 4.1 मध्ये जसं त्यांनी परिपथ सांगितलेलं आहे, म्हणजे जसं त्यांनी सिस्टीम सांगितली, पद्धत सांगितलेली आहे, सर्किट म्हणजे काय परिपथ म्हटलं जातं त्याला. तर तशा पद्धतीने आपल्याला त्याची रचना करायची आहे, मांडणी करायची आहे. ओके, सो नेक्स्ट, नो करंट इज सीन टू फ्लो इन द बल्ब. मग आता ज्यावेळेस आपण असं परिपथ हे जे करू तर आपण ज्यावेळेस मग त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह सोडू तर मग बल्बमधून जो विद्युत प्रवाह वाहतो तो आपल्याला दिसतो का कधी? ऑफकोर्स विद्युत प्रवाह आपल्याला कधीही दिसत नाही आहे. जसं आपण एखाद्या काचेची नळी असेल त्याच्यातून जर पाण्याचा थेंब सोडला, तो पाण्याचा थेंब स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत जाताना आपल्याला दिसतो. पण हे जे काही विभवांतर असतं म्हणजे जसं की या विद्युत धारा असतात, ती विद्युत धारा कधी दिसते का आपल्याला, करंट जाताना दिसतो का? नाही. ओके, सो नेक्स्ट लाईन, नाव कनेक्ट इन द सेम सर्किट ए 1.5 व्ही मीन्स काय वोल्ट. व्ही मीन्स काय होतं वोल्ट. ड्राय सेल अवेलेबल इन द मार्केट ॲज शोन इन फिगर 4.1 बी. आता पहा इथे काय सांगितलं आहे. आता या परिपथामध्ये म्हणजे आकृती 4.1ची जी काही बी आहे, कोणती 4.1ची सेकंड साईड म्हणजेच काय आहे बी. तर मग इलेक्ट्रिकल सर्किट जे दाखवलं आहे त्या पद्धतीने आता काय सांगितलं आहे त्यांनी, जसं की आता बाजारामध्ये काय आहे, जसं आता बीमध्ये जे सांगितलं आहे पहा 4.1 बीमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट त्यांनी एक दाखवलं आहे. विद्युत परिपथमधली दुसरी आकृती त्यांनी आपल्याला इथे दाखवलेली आहे. बरोबर. तर मग आता या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला बाजारामध्ये जसं की 1.5 वोल्टचा कोरडा विद्युत घट आपल्याला मिळतो. आता कोरडा विद्युत घट म्हणजे काय तर आपले जे काही सेल असतात पहा, एवढीचे सेल तर तुम्हाला माहितीच आहे, जे आपण बॅटरीमध्ये यूज करतो, घड्याळमध्ये यूज करतो, बऱ्याच ठिकाणी आपण जे यूज करतो ते काय आहेत बाजारामध्ये आपल्याला काय 1 ते 1.5 वोल्ट, किती व्होल्ट असतं त्यांच्यामध्ये 1 ते 1.5 वोल्ट.
आता तुम्ही जर त्यांचं बारकाईने जर तुम्ही ते ऑब्झर्व केले तर तुम्हाला समजून येईल की ते किती वोल्टचे असतात. ओके, आणि त्यांना काय म्हटलं जातं, कोरडा विद्युत गट. ओके, सो नेक्स्ट पहा आता. नाव इट विल बी रिलाइज फ्रॉम ग्लोविंग ऑफ द बल्ब दॅट द करंट इज फ्लोविंग इन द सर्किट. म्हणजे काय मग तर जसं की आता तारेमधून विद्युत प्रवाह वाहत आहे, हे बल्ब जेव्हा लागतो तेव्हाच आपल्या लक्षात येतं, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण लाईटचं बटन चालू करतो मग तो विद्युत प्रवाह वाहतो आणि नंतर थोड्या वेळानंतर लाईट लागतो. म्हणजे ज्यावेळेस लाईट लागतो त्यावेळेस आपल्याला समजतं की विद्युत प्रवाह तिथपर्यंत पोहोचलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन्स इन द वायर फ्लो ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द ड्राय सेल. म्हणजे मग काय, ज्यावेळेस पहिल्या ठिकाणून तो विद्युत प्रवाह चालू होतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो जाऊन पोहोचतो, म्हणजे काय ह्या विभवांतरामध्ये ह्या अंतरामध्ये काय त्या तारेतले जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते तिथे प्रवाहित झालेले असतात, ते तिथं वाहत असतात, ते तिथं प्रभारित झालेले असतात. ओके, दिस फ्लो ऑफ निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल आणि तो पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. मग आता हे जे सेल असतात मग ते काय करतात, ते ऋण टोकाकडून धन टोकाकडे ते वाहायला लागतात. म्हणजे त्याच्यातला जो काही ऋण चार्ज जो असणार आहे तो काय पॉझिटिव्हकडे तो अट्रॅक्ट व्हायला लागतो, तो वाहायला तिथे लागतो. कन्व्हेन्शनल करंट फ्लोज इन द ऑपोजिट डायरेक्शन अँड इट्स शोन इन द फिगर बाय द साइन ऑफ ॲन ॲनो. आता ॲनो म्हणजे काय तर इथे ॲरो असं बहुतेक तिथे ॲनो झालेलं दिसतंय मला. ओके, सो तर ही जी काही दोन टोकं असतात, विद्युत घटाची दोन टोकं असतात पहा. सेल जर पाहिलं तर सेलच्या एक जी बाजू असते ती कशी असते, फ्लॅट असते, सपाट असते, आणि दुसऱ्या बाजूला काय एक थोडंसं नॉर्मल टोक बाहेर निघालेलं असतं. पाहिलं असेल ना तुम्ही कधी. तर मग एक बाजू कशी मग एक बाजू असते त्याच्यातली पॉझिटिव्ह आणि एक दुसरी बाजू असते ती निगेटिव्ह. मग ऋण टोकाकडून ते धन टोकाकडे ते वाहत असतात. ओके, म्हणजेच काय विद्युत प्रवाह ते ऋण टोकाकडून धनाकडे वाहत असतो. मग तो बाणाने जसं आकृतीत दाखवलेला आहे तशा पद्धतीने तो वाहत असतो. म्हणजे पहा इथे दाखवलेला आहे बीमध्ये दिसतंय ऋण, फर्स्ट साईड काय आहे ऋण आणि दुसरी साईड काय आहे धन. ज्यावेळेस मग तो वाहायला लागतो मग इथं खाली ॲरो दाखवलेला आहे. म्हणजे खाली ॲरो दाखवला म्हणजे काय, ते खालच्या बाजूला तो वाहत आहे, वाहत वाहत तो ज्यावेळेस बल्बपर्यंत जातो, लाईटपर्यंत जातो, मग त्यावेळेस लाईट तिथे लागणार आहे. ओके, नेक्स्ट आता जसं की वी विल लर्न अबाउट द इलेक्ट्रिकल सर्किट लॅटर इन दिस चॅप्टर. मग आता विद्युत परिपट म्हणजे काय हे आपण पुढच्या पाठामध्ये शिकणारच आहोत. त्याचं एक सेपरेट पाठ तिथं असणार आहे विद्युत इलेक्ट्रिकल सर्किटचा, तो आपण नंतर शिकूया. ओके, नेक्स्ट पॅसेज आहे आपला. इन फिगर 4.a देअर इज नो करंट ॲज देअर इज नो पोटेन्शियल डिफरन्स इन द ॲब्सेन्स ऑफ एनी सेल. आता 4.1 मध्ये जी काही आकृती आहे इलेक्ट्रिकल सर्किटची, ओके, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं, विद्युत घट नव्हता, म्हणजे तिथं आपण सेल वापरलेले नव्हते, म्हणून तिथं कोणतंही विभवांतर झालं नाही, विद्युत प्रवाह तिथं वाहिलेला नाही आहे, आणि त्यामुळे लाईट लागला होता का तर नाही. Current starts flowing in the circuit as soon as the potential difference is applied. The unit of potential difference in SI system is volt. तुम्हाला यादी सांगितलं होतं V मीन्स काय होतं volt. We will learn about in the next standard. आता हे जे काही वोल्ट आहे किंवा हे जे काही इलेक्ट्रिसिटीशी संबंधित जे काही असणार विभवांतराचं हे तुम्हाला पुढच्या इयत्तेत तुम्ही शिकणार आहात. ओके, म्हणजेच काय आता परिपथ जो होता, आता एचा जो काही परिपथ होता, हे जे काही इलेक्ट्रिकल सर्किट होता यामध्ये काय आपण सेल वापरलेले नव्हते, बरोबर आहे, कोरडे विद्युत घट वापरले होते का नाही. म्हणून विद्युत घटामुळे काय होतं, सेकंडमध्ये जर पाहिलं तर विद्युत घट आपण ज्यावेळेस लावतो तर मग तिथं काय तो स्थिर विद्युत प्रवाह काय होतो, जो स्थिर होतो तो तिथं चल होऊन जातो. म्हणजे स्थिर स्टॉप थांबलेला जो प्रवाह आहे तो तिथं वाहायला सुरुवात होतो. वाहायला सुरुवात झाल्यानंतर मग त्याचं विभवांतर कशा पद्धतीने होतं, विभवांतराचं एकक जे आहे SI पद्धतीमध्ये वोल्ट आहे. काय आहे, पोटेन्शियलचं द युनिट ऑफ पोटेन्शियल म्हणजे विभवांतराचं एकक SI सिस्टीममध्ये काय आहे वोल्ट, त्याचं आपण कॅपिटल व्हीमध्ये आपण दर्शवत असतो. ते आपण पुढच्या इयत्तेमध्ये डीपमध्ये शिकणार आहोत. ओके, सो नेक्स्ट पहा आता, नेक्स्ट पेज नंबर 24. थिंक अबाउट इट असं त्यांनी म्हटलं आहे, थोडा विचार तिथे करायला लावतात ते. पहा, हाऊ कॅन वी मेजर वॉटर फ्लो इमर्जिंग फ्रॉम अ पाईप. वी कॅन फाइंड इट फ्रॉम द अमाऊंट ऑफ वॉटर लिटर्स कमिंग आउट इन अ स्पेसिफिक टाईम पिरियड. हाऊ देन इज द इलेक्ट्रिक करंट मेजर.
आता एखाद्या नळीमधून जो वाण म्हणजे आपला आता MIDCचं घ्या तर आपल्या मोठ्या पाईपलाईन्स आहे बरोबर. मग आता ह्या पाईपलाईन्समधून जे काही पाणी सोडलं जातं मग त्याचा प्रवाह कसा मोजला जातो किंवा किती वेळामध्ये किती लिटर पाणी गेलं असेल, किती वाहिलं असेल, तर हे कसं काढलं जातं. मग तशाच पद्धतीने विद्युत प्रवाह देखील कसा मोजला जात असेल. आता पाण्याच्या नळीचं त्यांनी उदाहरण का दिलं आहे तर ते पाण्याच्या नळीमधून किती पाणी सोडलं, किती पोचलं, किती लिटर गेलं ते आपल्याला काढायचं. तसंच मग विद्युत प्रवाह जसं की एखाद्या पोलवरून त्या तारींद्वारे किती विद्युत प्रवाह आपण इथे कॉलनीला असेल, गल्लीला असेल ते देतो आहे, तर ते कसं काढलं जातं. मग त्यासाठी आपल्याकडे मीटर बसवतो, आपण पाहतो महिन्याला किती युनिट पडले तसं बिल आपण ठरवत असतो बरोबर आहे. सो वी कॅन सी दॅट इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस ड्यू टू द फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल्स. मग आता विद्युत प्रवाह जो आहे तो विद्युत प्रवाही जे कण असतात जे पॉझिटिव्ह असतात त्यांच्यामधून निर्माण होतो. हे आपण आधी ते पाहिलंच आहे. आता इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोविंग थ्रू अ वायर इन 1 सेकंड कॅन बी कॉल युनिट करंट. द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कोलम पर सेकंड आर ॲम्पियर. ओके. तर मग आता एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळेस जर विद्युत प्रवाह जर तिथे तयार होत असेल किंवा वाहत असेल तर त्याला एक विद्युत प्रवाह असं आपण म्हणू शकतो आहे. काय एका सेकंदात जर एक एकक तिथं ते विद्युत प्रवाह वाहत असेल तर आपण त्याला एक विद्युत प्रवाह असं त्याला आपण म्हणू शकतो आहे. आणि हा जो काही विद्युत प्रवाह असतो त्या विद्युत प्रवाहाला SI युनिटमध्ये मोजण्याचं जे काही एकक आहे ते आहे कुलॉम प्रति सेकंद. काय आहे त्याचं या विद्युत प्रवाहाचं SI सिस्टीममधील युनिट काय आहे. इलेक्ट्रिक करंट इज कोलम पर सेकंद म्हणजेच काय कुलॉम प्रति सेकंद म्हणजेच त्याला आपण ॲम्पियर असं त्याला म्हटलं जातं. ओके. मग 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1A इज इक्वल टू 1 कोलम ऑब्लिक 1 सेकंड इज इक्वल टू 1 सेकंड पर सेकंड. इलेक्ट्रिक करंट इज अ स्कॅलर क्वांटिटी. मग आता 1 ॲम्पियर म्हणजे काय तर 1A असं त्याला इंडिकेट केलं जातं. मग 1 कोलम किंवा 1 सेकंड इज इक्वल टू 1C म्हणजे काय तर कोलम पर सेकंड. C कॅपिटल C जो आहे C म्हणजे काय कोलम आणि स्मॉल s म्हणजे काय सेकंद. म्हणजे 1 कोलम किंवा 1 सेकंद असं आपण त्याला म्हणतो. आणि इलेक्ट्रिक करंट विद्युत प्रवाह जी आहे ती कोणती राशी आहे. स्केलर म्हणजे अदिश राशी ती आहे. आता अदिश आणि सदिश काय असतं आपण ते फर्स्टमध्ये ऑलरेडी पाहिलेलं होतं. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आहे आपला इलेक्ट्रिक सेल. आता इलेक्ट्रिक सेल म्हणजे काय तर जसं की आपण त्याची माहिती घेऊया आधी. A source is required to produce a uniform flow of charges in a circuit. Such a general device is an electric cell. आता इलेक्ट्रिक सेल म्हणजेच काय विद्युत घट म्हणजे आपले जे सेल असतात एव्हरीडे मी जे सांगितलं होतं रिमोटमध्ये गाड्यामध्ये वापरतो आपण ते. तर मग आता एखादं जे काही परिपथ असतं आपण मागील आकृतीत पाहिलं परिपथ का असतं. मग त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह तयार होण्यासाठी मग त्याच्यामध्ये प्रवाह निर्माण करण्यासाठी काय एका तरी माध्यमाची आपल्याला गरज ते असते बरोबर आहे. सच अ जनरल डिव्हाइस इज अन इलेक्ट्रिक सेल. मग त्यालाच आपण काय म्हणतो तर विद्युत घट आपण असं त्याला म्हणत असतो. जसं की आपण पाहिलं की विद्युत घट जे असतो त्याला 2 बाजू असतात त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं बरोबर आहे. तर आपण ज्यावेळेस सेल टाकतो का घड्यामध्ये सेल टाकतो त्यावेळेस त्याला एक बारीकशी क्लिप असते. तर ती क्लिप जी असते ना त्या बाजूला आपल्याला जी सेलची जी सपाट बाजू असते ना तिथे त्याला टच करावं लागते. ओके. बारीकशी क्लिपसारखं असं उचकलेलं असतं पहा तिथे. तर मग त्या बाजूला काय आपल्याला सेलची सपाट बाजू आपण लावतो आणि दुसरी बाजू काय मग जे पॉईंट असतो तो तिथे दुसरी बाजू असते बरोबर आहे. सो व्हेरियस टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक सेल आर अवेलेबल टुडे. दिस आर यूज इन अ लार्ज रेंज ऑफ मशीन्स फ्रॉम रिस्ट वॉचेस टू सबमरीन्स. मग आता हे जे वेगवेगळे जे विद्युत घट आहे ते आपण बाजारामधून पाहतो त्यांची साईज अलग असते. जसं की एवढ्यामध्ये सुद्धा निळे असतात, लाल असतात, अजून मोठ्या साईजमध्ये असतात, असे बरेचसे असतात. परत मनगटी घड्याळ जे असतात आपले रिस्ट वॉच त्याच्यामध्ये एकदम बारीकसे छोटेसे सेल असतात होय की नाही. आणि पाणबुड्या जे असतात सबमरीनच्या मोठ्या पाणबुड्या आहेत त्यांच्यामध्ये तर खूप मोठे सेल यंत्रामध्ये ते वापरले जातात. म्हणजे घड्याळातल्या बारीक सेलपासून तर पाणबुडीमध्ये वापरण्यात येणाऱ्या खूप मोठ्या सेलमध्ये ते आपल्याला आढळत असतात. ओके. द मेन फंक्शन ऑफ व्हेरियस इलेक्ट्रिक सेल इज टू मेंटेन अ कन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स 2 टर्मिनल्स. मग आता हे जे विद्युत घट आहे त्यालाच आपण सौर घट सोलर सेल असं देखील त्याला म्हटलं जातं. ओके. तर मग हे काय एक प्रकारे सूर्यापासून प्रभारित झालेलं असतात म्हणून त्यांना सौर घट असं देखील म्हटलं जातं. द इलेक्ट्रिक सेल्स वर्क ऑन द इलेक्ट्रिक चार्जेस टू मेंटेन अ कन्स्टंट potential difference about which you learn later. Let us learn about the electric cells that are currently in use.
मग आता हे जे विद्युत घट असतात त्यांना 2 टोकं असतात आणि या दोन टोकांमधलं जे काही अंतर असतं त्यालाच आपण काय विभवांतर असं आपण त्याला म्हणत असतो. आणि ते कायम राखणं, ते कायम टिकून राहणं ते खूप महत्त्वाचं असतं. आणि हे विभवांतर कसे त्यांचं कार्य जे आहे त्यांचं विभवांतर तो डिफरन्स कसा ते कायम राखून ठेवतात हे आपण आता पुढे शिकणारच आहोत. आणि या विद्युत गटांचे भरपूर प्रकार आपण बाजारामध्ये पाहतो. त्यांचे उपयोगही अलग असतात, त्यांच्या किमतीही अलग असतात. तर आपण त्याच्यातला काही जो एक ड्राय सेल आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत. ओके, सो तर त्याची माहिती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. आता हे लेक्चर आपण इथे स्टॉप करतो आहे. तर होमवर्कमध्ये तुम्ही काय करणार आहात पहा आता, हे जे काही पोटेन्शियल डिफरन्स आपण आज शिकलो बरोबर, म्हणजे काय तो विभवांतर, त्याची डेफिनेशन असेल तर ती इंग्लिश टू मराठी लिहा. ह्या 2 आकृत्या तुम्हाला एकदम ॲक्युरेट जशा दिल्या तशा लिहायच्या आहेत. त्याची माहिती इंग्लिश टू मराठी लिहिता आली तर खूपच चांगली गोष्ट असणार आहे. त्यानंतर आपण जे काही शिकलो काय थिंक अबाउट इट, त्याचं आन्सर तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे. ओके, नंतर हे जे काही होतं काय 1 एम्पियर ती माहिती इंग्लिश टू मराठीत लिहा, ती खूप महत्त्वाची आहे. इलेक्ट्रिक सेलची जी काही माहिती तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल ती देखील तुम्ही इंग्लिश टू मराठी लिहू शकता. त्याचबरोबर जे हार्डवर्क्स दिले जातात ते देखील तुम्हाला लर्न करायचे आहेत. राईट अँड लर्न ते देखील करायचे आहेत. ओके, सो गुड डे अँड गुड बाय.